नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालय यामध्ये 113 जागासाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आमच्या या वेबसाईटवर नवीन असाल तर आपण खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हॉट्सॲप किंवा इन्स्टा आणि टेलिग्राम ग्रुप आपण जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, चला आपण जाहिरातकडे वळूया आणि जाहिरातमध्ये कोणती माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूया. तर मित्रांनो, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा ज्याला आपण DGAFMS म्हणतो त्याच्या अंतर्गत 113 ग्रुप सीची भरती आहे. तर ग्रुप सीच्या अंतर्गत इथं वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत. आता ग्रुप सीमध्ये पदे कोणती असतात, जसं की बघितलं का अकाउंटंट आहे, स्टोनोग्राफर आहे, लिपिक आहे, स्टोअर कीपर आहे, अशी वेगवेगळी पदे आहेत. आता खाली आपण टेबल वाईज इथं डिस्क्रिप्शन किंवा व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे ती पाहूया. आता जर बघितलं आपण तर 113 पदे आहेत. अकाउंटंटसाठी 1, स्टोनोग्राफरसाठी 1, निम्न श्रेणी लिपिकसाठी 11, स्टोअर कीपरसाठी 24, फोटोग्राफरसाठी 1, फायरमॅनसाठी 5, कुकसाठी 4, लॅब अटेंडंटसाठी 1, मल्टीटास्किंग स्टाफसाठी 29, ट्रेडमॅनसाठी 31, वॉशरमॅन 2, कार्पेंटर जॉइनर 2, टिनस्मिथ 1. सगळ्यात जास्त जर इथं आपण पदे बघितलं तर इथं मल्टीटास्किंग स्टाफ स्टोअर कीपरसाठी आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, या भरतीच्या अंतर्गत आपण इंडियन आर्मीच्या अंतर्गत आपल्याला काम करायची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितली आपली पदानुसार इथं तर अकाउंटंटसाठी जर बघितलं आपण BCom 12वी उत्तीर्ण 2 वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, स्टोनोग्राफर ग्रेड सेकंडसाठी 12वी उत्तीर्ण कौशल्य चाचणी आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर निम्न श्रेणी लिपिकसाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण आणि आपल्याला टायपिंग असण्यास आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. स्टोअर कीपरसाठी जर बघितलं आपण तर जे पद आहे त्यामध्ये 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणि 1 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं आवश्यक आहे. फोटोग्राफरसाठी 12वी उत्तीर्ण आणि आपल्याकडे जर फोटोग्राफीचा डिप्लोमा असेल तर आपल्याला प्राधान्य मिळणार आहे. फायरमॅनसाठी 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशामक सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशामक प्रशिक्षण घेतलेलं असणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या अग्निशामक यंत्राचा वापर आणि देखभाल कौशल्य आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कुकसाठी 10वी उत्तीर्ण आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये प्रावीण्यता आपल्याला असणं आवश्यक आहे. आता लॅब अटेंडंटसाठी बघितलं तर 10वी उत्तीर्ण 1 वर्षाचा कामाचा आपल्याला अनुभव असणं आवश्यक आहे. MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10वी उत्तीर्ण असल्याचं आपल्याला इथं संधी आहे. ट्रेड्समनसाठी आपण 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ह्याच्यात ITI जसं की फिटर, वेल्डर, वॉच रिपेअर, ब्लॅकस्मिथ, पेंटर असे आपण ॲप्लिकेशन इथं करू शकणार. वॉशरमॅनसाठी 10वी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये प्रावीण्य असल्यास आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. कारपेंटर आणि जॉइनरसाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण आहे. तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या पदासाठी तर आपल्याला जाहिरात दिसून येते. आता वयोमध्ये जर विचार केला तर तारीख 6 फेब्रुवारी 2025ला इथं वय जे आहे ते 1 ते 30 आपलं असणं आवश्यक आहे पद क्रमांक 1 साठी. 2 ते 5 साठी आपण जर बघितलं 2 ते 5 आणि 8 ते 18 साठी 18 ते 27 वर्ष वय असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 6, 7, 9, 13 साठी 18 ते 25 वर्ष आपलं वय असणं आवश्यक आहे. आता रिझर्वेशनच्या नियमानुसार ते SC/ST साठी 5 वर्षाची सूट तर OBC वर्गासाठी 3 वर्षाची तर सूट मिळणार आहे, याची नोंद घ्यायचं आहे. आता ॲप्लिकेशन करत असताना महत्त्वाच्या तारखा जर आपण बघितल्या तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती 7 जानेवारीला चालू होणार आहे. शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आणि परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे. महत्त्वाच्या लिंक जर बघितलं आपण तर इम्पॉर्टंट लिंक अशा आहेत की आपण मित्रांनो इथं जाहिरात जर बघितली आपण तर इथं जाऊन पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं जाऊ शकता. अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथं क्लिक करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या भरतीसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ज्या विद्यार्थी मित्रांनो 10वी नंतर जर ITI केला असेल तर त्यांच्यासाठी इथं ट्रेड्समन मेट म्हणून एक पोस्ट आहे जिथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात किंवा मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर इथं ट्रेड्समन मेटसाठी 31 जागा असून मल्टीटास्किंग स्टाफसाठी 29 जागा आहे. जी 10वी विद्यार्थी केलेली आहे. 10वी उत्तीर्ण केल्यानंतर आपण ITI केला असेल तर आपल्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आता या भरती संदर्भात काय आपले प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.